आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष आज जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवड होणार होती। यामध्ये महायुतीची सत्ता येईल अशा पद्धतीची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांनी एकत्र येऊन केली होती। त्यामध्ये शिवसेनेचा सुद्धा सहभाग असल्याचा दावा केला जात होता, पण शिवसेनेनं या सत्तेमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी परभणी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आनंद जाधव आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं काय असं घडलंय की तुम्ही थेट जिल्हा परिषदेच्या सत्तेमधून बाहेर पडताय? हे बघा, आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याचे एकमेव कारण आहे की भारतीय जनता पक्षाने राजेश विटेकर यांच्यावरती दबाव आणून राजेश विटेकर, उबाटा आणि आम्ही सगळे मिळून सत्ता स्थापन करत होतो। भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी राजेश विटेकरवर दबाव आणला आणि आमच्यापासून त्याला दूर करून त्याला स्वतः उपाध्यक्षपद त्याच्या भावाला द्यायचं त्यांनी कबूल केलं। म्हणजे भारतीय जनता पक्षाचं काय, वरिष्ठांचं काय चालू आहे, तो तोडो फोडो आणि राजकारण करो काही पद्धतीने करून शिवसेनेला सत्तेवर येऊ द्यायचं नाही, म्हणून राजेश विटेकर याच्यावरती प्रचंड दबाव वरिष्ठांनी त्यांच्या आणला भारतीय जनता पक्षाने आणि आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं आणि राजेश विटेकरला शब्द दिला की तुझ्या भावाला आम्ही उपाध्यक्ष करतो। म्हणून आज आम्ही सर्वांनी शिवसेनेनं या निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला आहे। फसवणूक झाली असं सातत्यानं आरोप करता। यापूर्वी दोनदा सुद्धा भाजपनं तुमची फसवणूक केली, मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं युती करतो म्हणून, आणि आता पुन्हा तुम्हाला शिवसेनेला सोबत घेतो असा दावा सुद्धा पालकमंत्र्यांनी केला होता, तरी सुद्धा तुम्हाला बाहेर ठेवलं। त्याची नेमकी कारणं काय वाटतात? 100% भारतीय जनता पक्षाने आम्हाला महानगरपालिकेमध्ये सुद्धा, परभणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्हाला असंच फसवणूक केली, युती करतो आणि अखेर केली नाही। जिल्हा परिषदेला तेच केलं आणि आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या ठिकाणी शिवसेनेचा बसत होता, पण त्या राजेश विटेकरवरती प्रचंड दबाव आणून वरिष्ठांनी, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी प्रचंड दबाव आणला आणि त्यांनी आमच्यासोबत न येता भारतीय जनता पक्षासोबत गेले आणि स्वतःच्या भावाला या ठिकाणी उपाध्यक्ष बनवायला तयार केलं भारतीय जनता पक्षाने त्याला। म्हणजे तोडून फोडून राजकारण करायचं, शिवसेनेला धोका द्यायचा, शिवसेनेला फसवायचं। शिवसेनेचे आमचे नेते आहेत शिंदे साहेब, शिवसैनिक सर्वांना फसवण्याचं आणि सत्तेपासून लांब ठेवण्याचं जर काम कोण करत असेल तर भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ लोक करत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा फसवणूक केली असा तुमचा आरोप आहे? 100% शिंदे साहेबांची पण फसवणूक केलेली आहे। आम्हाला उपाध्यक्ष देतो म्हणले, मग आज का नाही दिला आम्हाला उपाध्यक्ष? म्हणजे शिंदे साहेबांची पक्षाची फसवणूकच केलेली आहे। एकीकडं पालकमंत्री मेघना बोर्डीकर असं म्हणत होते की तुम्हाला उपाध्यक्षपद देणार आहात, मग भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र का झालात किंवा बाहेर का गेला होतात असाही प्रश्न उपस्थित होतो। हे बघा, आम्ही सत्तेपासून दूर गेलो नाही किंवा म्हणता येणार नाही, पण आम्हाला सत्तेमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि उबाटा हे स्वतः बोलले होते की तुम्हाला तुमचा अध्यक्ष बसवतो, आमचा उपाध्यक्ष बसवा, आपण मिळून सत्ता करू, भारतीय जनता पक्षाला लांब ठेवू, असे राष्ट्रवादीचं म्हणणं होतं, आमचं म्हणणं ते नव्हतं। पुन्हा फसवणूक केली नेमकी तुम्ही? पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकरांवर थेट आरोप केले। विटेकरांनी नेमकी फसवणूक केली की त्यांच्या वरिष्ठांनी फसवणूक केली? विटेकरांना आमच्यापासून तोडण्याचं किंवा आमचा पाठिंबा काढण्याचं जर खरं कारस्थान कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ लोकांनी केलं, त्यामुळे आज आमची फसवणूक झाली। किमान भाजपसोबत तुम्ही गेला असतात सुरुवातीला तर उपाध्यक्षपद तरी मिळालं असतं, पण आता तुम्हाला सत्तेबाहेर राहावं लागतंय। सातत्यानं तुमच्या वेगवेगळ्या फसवणूक होतात, कसं सगळं पाहताय? वेगळं म्हणजे वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला तुमचा वर्चस्व वाढू नये यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जातो सगळ्या पक्षांकडून। 100% शिवसेना वाढू नये, शिंदे साहेबांचं नाव मोठं होऊ नये, शिंदे साहेबांचं जे काम चालू आहे महाराष्ट्रभर जनमानसांमध्ये नाव आहे ते नाव कमी व्हावं, म्हणून भारतीय जनता पक्षाचा सातत्याने हा प्रयत्न चालू आहे की शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवण्याचा। शिवसेना या सगळ्याचा कसा वचपा काढेल? कारण आता तुम्ही सत्तेवर राहणार आहात, कारण बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना तुम्ही पुढे घेऊन जात आहे। इथं तुमची फसवणूक झाली, याचा वचपा निघणार आहे का? नाही, आता आम्ही आमच्या संघटनेकडे लक्ष देऊ, वरिष्ठ पातळीवरून आम्ही लक्ष देऊ आणि शिवसेना आमची मजबूत करू आणि आम्ही विरोधी पक्षामध्ये बसून आम्ही परभणीचं राजकारण चालू। तर हे होते शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आनंद जाधव। त्यांनी थेट सांगितलं की एकनाथ शिंदे यांची भाजपनं फसवणूक केली आणि सातत्यानं भाजप जे आहे ते आमची फसवणूक करते, याचा वचपा येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच काढू। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव